सरसकट कर्जमाफीसाठी संजय पाटील यांचे लाक्षणिक उपोषण. सरकारने ताबडतोब सरसकट 7/12 कोरा करावा. सांगली जिल्ह्यात अवकाळी आणि अतिवृष्टीने शेकडो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळून त्यांचा 7/12 गोरा करण्यात यावा या एकमेव मागणीसाठी आज माजी खासदार संजय काका पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं आहे. दरम्यान शेतकरी अडचणीत असल्याने शासनाने ताबडतोब कर्जमाफी करून त्यांचा 7/12 कोरा करावा ही एकमेव मागणी असल्याचा संजय पाटील यांनी म्हटलंय. शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी व्हावी या मागणीला जोर करत आम्ही मागच्या पासगाव आणि कवठेमंकाळ इथे रास्ता रोको केलं होतं, चक्काजाम आंदोलन केलं होतं. प्रचंड मोठा प्रतिसाद लोकांनी दिला. आज त्या पिचलेल्या आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्याची बाजू घेऊन शासनापर्यंत कुणीतरी तो आवाज पोहोचवला पाहिजे. कुणीतरी तो शेतकऱ्याचा आवाज मोठा करण्यासाठी राज्यामध्ये सगळे शेतकरी नेते कर्जमाफीसाठी हे आंदोलन हातामध्ये घेत आहेत. त्यामध्ये जिल्हा आपला मागा असतानाही दुसरा टप्पा आमचा हा चालू आहे की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी द्या, त्याचा 7/12 कोरा करा या मागणीसाठी आम्ही आज हे लाक्षणिक उपोषण घेतलेलं आहे. त्याच्यानंतरचा आमचा टप्पा 7/12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची गोळा करून गावोगाव जाऊन एक चळवळ उभा करणार आहे आणि ती राज्य सरकारला पाठवून देऊन लवकरात लवकर मार्चच्या आधी ही सगळी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही बसलो.